नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शहरात पाळीव कुत्र्यांची संख्या 10,000च्या पुढे, मात्र परवाना फक्त 778 जणांकडे. महापालिकेने श्वान आणि मांजर पाळण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक आहे, तरी शहरातील केवळ 778 नागरिकांनी श्वान तर 93 जणांनी मांजर पाळण्याचा परवाना घेतला असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान शहरात 10,000हून अधिक नागरिकांकडे पाळीव कुत्रे असल्याची माहिती समजते. परवाना काढण्यासाठी फक्त 75 रुपये शुल्क आकारले जाते. परवाना काढला नाही तर 500 रुपये दंड वसूल केला जातो. गेल्या काही वर्षात पिंपरी चिंचवड शहरात पाळीव श्वानांची संख्या लक्षणीय वाढली, परंतु त्यातील महापालिकेत नोंदणी प्रकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली 25 लाखांची फसवणूक. जादा परताव्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये गुंतवणूक करून घेत फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर नोहेरा शेख, वय 42, राहणार हैदराबाद असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी सलीम लाला मोहम्मद हन्नुरे, राहणार मोरवाडी पिंपरी यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना आरोपी महिलेने तिच्या महिरा ग्रुपमध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक 36% परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी 25 लाख रुपये गुंतवले होते. सुरुवातीला त्यांना 79,000 रुपये परतावा मिळाला, मात्र त्यानंतर रक्कम मिळाली नाही. पिंपरीमध्ये 572 ग्राम गांजासह एकाला अटक. पिंपरीतील अशोकनगर परिसरात बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. अभिषेक उत्तम कांबळे, राहणार पिंपरी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पिंपरीतील एका महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिषेककडे 28,600 रुपये किमतीचा 572 ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम असा एकूण 48,500 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय. इंद्रायणी नदी प्रकल्पाचा लवकरच श्रीगणेशा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी नदी पुनर्जीवन प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पास शासनाने अमृत योजनेमधून मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या 526 कोटी रुपयांपैकी निम्मा 263 कोटी रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकार महापालिकेस देणार आहे. या निविदेस 3 ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून लवकरच प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 2 वर्षात पूर्ण झाल्यानंतर शहरवासियांसह आळंदीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना नदीत स्वच्छ पाणी मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीसाठी पालिका 62 लाख रुपये खर्च करणार. पिंपरी महापालिकेकडून यंदा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे 10 ते 14 मे या 5 दिवसाच्या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. त्यात सांस्कृतिक कार्यक्रम, महानाट्य, शायरी कार्यक्रम, व्याख्यान, पुस्तक खरेदी, मान्यवरांचे स्वागत, मंडप, स्टेज, चहापान कार्यक्रमाची विविध माध्यमातून प्रसिद्धी आदींवर थेट पद्धतीने 62,50,000 रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. दापोडी ते निगडी महामार्गास अण्णासाहेब मगर यांचं नाव देण्याचा निर्णय. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी ते निगडी या 12.5 किलोमीटर अंतराच्या जुन्या महामार्गास तसेच प्रशस्त ग्रेड सेपरेटर मार्गास अण्णासाहेब मगर हमरस्ता असे नाव देण्यात येणार आहे. परवा झालेल्या महापालिका सभेत या विषयाला मान्यता देण्यात आली. या प्रकरणी आकुर्डी येथील डॉक्टर वैशाली काळभोर यांनी महापालिकेकडे प्रस्ताव दिला होता. आरोग्य वैद्यकीय समितीची महापालिकेमध्ये स्थापना. पिंपरी महापालिकेमध्ये शहरातील वाढत्या आरोग्यविषयक समस्या आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांच्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य व वैद्यकीय समिती स्थापन करण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. यामुळे नगरसेवकांच्या विषय समित्यांची संख्या 5 वरून 6 झाली आहे. शहरातील सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित समिती असणं महत्त्वाचं असून वाढते नागरिकीकरण, संसर्गजन्य आजार लक्षात घेता स्वतंत्र समितीची स्थापना ही काळाची गरज असल्याचे नगरसेवक डॉक्टर सुहास कांबळे यांनी यावेळी म्हटलंय. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.